नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आपला 5वी आणि 8वी याचा स्कॉलरशिपचा जो पेपर होता शिष्यवृत्तीचा, तो 22 फेब्रुवारी 2026 रोजी झालेला आहे. ज्या मुलांचा पेपर चांगला गेला त्या सर्व मुलांचं अभिनंदन, आणि ज्या मुलांचा पेपर ह्यावेळेस थोडा चांगला नाही गेला त्यांनी खचून जायचं कारण नाही. त्याच्यासाठी ही काय आहे की आपल्याला एक कुठेतरी माहीत झालं की आपल्याला इथं अभ्यासाची गरज आहे, आणि इथून खचून न जाता आपण जास्त वेळ अभ्यास करायचा. बाकी विद्यार्थी जेवढे अभ्यास करतात, कारण ही परीक्षा एक तुम्हाला एक संकेत असते किंवा तुमचा अभ्यास कुठपर्यंत आहे आणि तुम्हाला किती अभ्यासाची गरज आहे. जसं विद्यार्थ्यांना माहिती राहतं तसंच पॅरेंट्स लोकांना मला वाटतं की ही परीक्षा जी आहे ती खूप महत्त्वाची राहते. तर पॅरेंट्स लोकांना का, म्हणजे आईवडिलांना का? कारण आईवडिलांना खरं ह्या परीक्षेच्या माध्यमातून कळत राहते की आपला मुलगा किती हुशार आहे किती नाही. शाळेच्या परीक्षेमध्ये मार्क भेटतात आपल्याला, आजकाल सर्वांनाच पास होतात. 8वी ते 9वी पर्यंत सहज पास होतात. 10वीला डायरेक्ट मुलगा जातो आणि तिथे आपल्याला माहिती नसतं. त्यामुळे ही परीक्षा दिल्यानंतर आपल्याला कळतं की बाबा आपल्या मुलांचा खरी प्रगती काय आहे याच्यावरून कळून येते. आता विद्यार्थ्यांना मार्क कमी पडले जास्त पडले त्यांचं अभिनंदनच, कारण असाच आपण अभ्यास सुरू ठेवायचा आहे जेणेकरून येणाऱ्या आपल्या भविष्यामध्ये आपलं जीवन सुखकर होईल आणि आपण कुठेतरी चांगल्या पोझिशनमध्ये जाऊ. आणि ज्यांना मार्क कमी पडलेले आहेत अशा पॅरेंट लोकांनी म्हणजे आई वडिलांनी जास्त काही काळजी न करता आता ह्यापुढून आपला मुलगा अभ्यासात जास्तीत जास्त लक्ष कसा देईल किंवा आपलं पण लक्ष त्याच्याकडे कसं राहील याच्याकडे त्यांनी नक्कीच लक्ष द्यायला हवे. आणि अशा ज्या पण परीक्षा आहेत, स्पेशली 8वीच्या नंतर आता 10वीच्या राहणार आहेत, जास्त स्पर्धा परीक्षा नसतात, पण जे 5वीचे मुलं आहेत त्यांना 6वी 7वी 8वीला 6वीला श्रेया परीक्षा असो, BDS असो, मंथन असो, ह्या परीक्षामध्ये देत राहणं गरजेचं आहे, काळाची गरजच आहे. कारण हाच अभ्यासक्रम आपल्याला पुढे जाऊन मोठ्या मोठ्या परीक्षेला येतो. पोलीस भरती असो, बँकिंग असो, MPSC असो, UPSC असो, हाच अभ्यास राहतो. त्यामुळे ह्या परीक्षेमध्ये मार्क कमी पडले जास्त पडले, आता कमी पडले जास्त पडले तर खूपच चांगली गोष्ट आहे. कंटिन्यूअस अभ्यास करायचा. कमी पडलं तरी पॅरेंट्स लोकांनी मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न देता तुम्ही जास्त जिम्मेदारी घेतलेली अतिशय महत्त्वाची आहे. आणि त्याच्याकडून अभ्यास करून घेणं, वेळेवर अभ्यास होतो करतात की नाही ते पाहणं ही पॅरेंट्स लोकांची जिम्मेदारी असते. टीचर लोक शाळेमध्ये शिकवतात, काही मुलांना 90% मार्क भेटतात, काही मुलांना 60% मार्क भेटतात. म्हणून याच्यावरून आपण समजू शकतो की शाळेमधले जर टीचर चांगले शिकवत नसतील तर सगळ्यालाच मार्क पडले नसतील. पण शाळेमध्ये काही असे मुलं राहतात की बाबा 5-6 मुलं जे 80च्या वरी 90च्या वरी 95च्या वरी घेतात, आणि आपल्या मुलाला मार्क कमी पडतात, म्हणजे आपण कुठेतरी कमी पडतो. आपण घरी त्याचा व्यवस्थित अभ्यास घेत नाही, त्याच्या वह्या चेक करत नाही. त्या सर्व वह्या चेक करायच्या आपण पाहायचं. चला आपण जास्त वेळ घालू नये. ही कट ऑफ याची पासिंग काय आहे मी आधी ते सांगणार आहे. पासिंग याची किती राहणार आहे. पासिंग मार्क राहतात ह्या परीक्षेला आपल्याला माहिती आहे. पेपर 1 झाला 150 मार्काचा होता. पेपर 2 पेपर झाला तो पण 150 मार्काचा होता. पेपर 1 मध्ये पासिंग किती आहे, पेपर 2 मध्ये. पेपर 1 मध्ये जी पासिंग आहे तुम्हाला ह्या दोन्हीचा मिळून जर टोटल जर तुम्ही केले याच्यामध्ये 150 पैकी 40% करायचे, आणि इथे पण 150 चे आपल्याला काय करायचं 40% करायचं. 40% मार्क होतात आपले 60 मार्क, आणि इथे पण होतात 60 मार्क. म्हणजे एकूण तुमची पासिंग जी आहे 60 अधिक 60 120 मार्क पडले तर तुम्ही पास होऊ शकता. म्हणजे पेपर 1 ला तुम्हाला 60 मार्क हवे, नाही तर असं होईल की एका पेपरमध्ये मी 100 मार्क घेतले, दुसऱ्या पेपरमध्ये 40 मार्क, तर पास आहे का तो. म्हणजे एका पेपरमध्ये आपण 100 मार्क घेतले, दुसऱ्या पेपरमध्ये 40, सर 120 मार्काला पास आहे, मला ते 140 मार्क आहेत, तर पास होणार का नाही. कमीत कमी एका पेपरमध्ये आपल्याला 60 मार्क हवे, आणि जास्तीत जास्त मग जेवढी जास्त आहे त्याच्यानुसार तुम्ही पासिंगसाठी तुम्हाला दोन्ही पेपरमध्ये 60-60 मार्क गरजेचे.
आता आपल्याला ह्या 60 आणि 60 120 मार्क जर दोन्ही पेपरमध्ये पडले तर मग आपल्याला स्कॉलरशिप मिळणार आहे. तर 60 आणि 60 मार्क हे फक्त पासिंगचा क्रायटेरिया आहे. म्हणजे ही परीक्षेमध्ये जर तुम्ही 40% जसं की आपली नॉर्मली परीक्षा राहतात 35% मार्क भेटले की तुम्ही पास. 35% तसंच हे 40% मार्क घेतले की तुम्ही पास. परंतु याचा अर्थ नाही तुम्ही पास झालं म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार. आता ह्या ज्या स्कॉलरशिपच्या जे विद्यार्थ्यांना भेटतात ते लिमिटेड विद्यार्थ्यांना म्हणजे मर्यादित मुलांना ही स्कॉलरशिप भेटत असते. त्याच्यामुळे याची कट ऑफ काय राहणार आहे ती 120 मार्काच्या वरच राहणार. आता ती प्रत्येक जिल्हा वाईज कमी जास्त असते. ठीक आहे. 5वीला कॅटेगरी असं काही नसतं, पण विदर्भामध्ये ही कॅटेगरी राहते विदर्भातल्या मुलांना. बाकी महाराष्ट्रामध्ये कॅटेगरी वाईज 5वीच्या मुलांना भेटत नाही. 8वीच्या मुलांना पण सर्व मुलांना कॅटेगरी वाईज राहतं. ग्रामीण आणि शहरीची याची वेगवेगळी कट ऑफ राहते. ग्रामीण विद्यार्थ्याची वेगळी कट ऑफ राहते, शहरी विद्यार्थ्याची वेगळी कट ऑफ राहते. आता हे 60 मार्काच्या वरी आता कोणाची कट ऑफ ही 160 राहू शकते, कोणाची 150, कोणाची 170, 180, 190 असं, कोणाची 200 पण असू शकते. 200च्या वरी पण तुम्हाला मार्क भेटले तर घ्यावं लागते. ठीक आहे. तर फक्त पासिंगच घ्यायचा तर 120 मार्काला पासिंग आहे. कट ऑफ हा वेगळा विषय. कट ऑफ बद्दल मी अजूनही तुम्हाला एकदम तंतोतंत माहिती देऊ शकत नाही, कारण ह्या वेळेसचा पेपर थोडासा अवघड होता. ह्या वेळेसचा पेपर अवघड होता म्हणजे ह्या वेळेसची कट ऑफ नक्कीच मागच्या वेळेसच्या पेपरपेक्षा फार कमी जाणार आहे. मागच्या वेळेस काय कट ऑफ होत्या काही नाही, त्याचा आणि ह्या वर्षीच्या कट ऑफचा काही संबंध नसतो. भरपूर जण म्हणतात सर आमच्या जिल्ह्याची मागच्या वेळेसची कट ऑफ काय होती. आता समजा एखाद्या जिल्ह्याची मागच्या वेळेसची कट ऑफ होती 170, मग ती ह्यावेळेस पण 170 राहणार आहे का? नाही, निश्चितच नाही. ती ह्यावेळेस 180 पण जाऊ शकते किंवा 150 पण येऊ शकते, 160 पण राहू शकते, 170 याची गॅरंटी कधीच. प्रत्येक वर्षी ती कट ऑफ सेम राहील अशी शक्यता फार कमी आहे, क्वचितच असते. त्याच्यामुळं मागच्या वेळेसची जी आपल्या जिल्ह्याची कट ऑफ होती त्याचा अंदाज घेऊन यावेळेसची कट ऑफ नाही सांगू शकत आपण. परंतु एवढंच नक्कीच सांगू शकतो की ह्या वेळेसचा जो पेपरला लागणारा वेळ होता तो फार जास्त होता. फार जास्त होता म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पेपर सॉल्व्ह केलेले नाही. म्हणजे सॉल्व्ह केले नाही म्हणजे तुक्के मारले जास्त. तुक्के जर जास्त मारले म्हणजे सॉल्व्ह नाही पेपर केला तर मार्क काय होणार आहे यावेळेस. बराच डिफरन्स आहे मागच्या वेळेसच्या आणि ह्या वेळेसच्या पेपरमध्ये. त्यामुळे नक्कीच ही कट ऑफ कमी राहणार आहे. ज्यांना 120 पेक्षा जास्त मार्क पडले त्या सर्व विद्यार्थ्याचं अभिनंदन. कमी मार्क पडले तर काही हातून जायचं नाही, अभ्यास करायचा जसा मी सांगितलं. कट ऑफ साठी मी नक्कीच तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये व्हिडिओ बनवणार आहे. याच्या निकालाचा आपण निकाल कधी लागणार, याची प्राथमिक उत्तरसूची MSME बोर्ड हे कधी जाहीर करणार ते पण मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. सध्याच्याला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.